तर आज डिनरसाठी मी विचार केला की काहीतरी वेगळं बनवू आणि पप्पांनी भेंडी आणलेली. सो भेंडी पण भेंडीचं काय? नेहमी आपण भेंडीची भाजी बनवतो आणि मला आज काहीतरी वेगळं खायचं होतं. सहसा नेहमी मन करतं. सो विचार केला आज भेंडी फ्राय करूया. सो मी माझ्या बहिणीला सांगितलं की तू भेंडी अशी कापून घे आणि कापून मस्त धुवून पुसून ठेवून दे साईडला. तर ते धुवून ठेवून झालं तर भेंडी उभी कापा, राईट, स्ट्रेट. आता तुम्हाला जसं आवडतं तुम्ही हाफ करू शकता. मी एका भेंडीचे 4 तुकडे केले आहेत. सो तुम्ही पण तसंच करा. ते सगळं झालं. ते एक पॅन और कढई, त्याच्यामध्ये तेल टाका. मला हे ओन्ली जिंजरमध्ये करायचं होतं म्हणून मी जिंजरमध्ये करायला घेतलं. तेल गरम झालं का जिंजर टाका आणि मग जरा वेळाने तुमचे जे स्लाईस आहेत फिंगरचे जुलियन्स तुम्ही बोलू शकता, ते जुलियन्स तुम्ही परतवून घ्या आणि खूप वेळा परतवा. मला अशा भेंडीची आठवण त्या टायमाला येते जेव्हा आपण लग्नात कुठे जायचं आणि त्यांच्याकडे ती डिश असायची. तर हे तेव्हापासून आहे. सो आय वॉज लाईक लेट्स मेक इट. आणि जरा वेळाने ते तुम्ही फ्राय करत राहा, बघत राहा कसं होतं, हे होतं. मी पूर्ण वेळ माझं लक्ष त्याच्यावर ठेवलं की एकदम पण नको करपाला जळायला. जराशी करपलेले आवडतात, पण ते त्याचा मसाला प्रॉपर असेल तर मस्त लागतं. अँड जर इटिंग लेडी फिंगरच्याबद्दल बोलायला गेलं तर त्याचे खूप सिग्निफिकंट हेल्थ बेनिफिट्स आहेत. कारण त्या भेंडी हाय इन फायबर आहे. विटॅमिन सी आहे त्यात. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स पण आहेत जे आपल्याला डायजेशन आणि आपले ब्लड शुगर लेवल सपोर्ट करायला आपल्या हार्टसाठी पण हेल्प करतात आणि जे आपला कोलेस्ट्रॉलला कमी करतात आणि इम्युनिटीला बूस्ट करण्यामध्ये खूप मदत करतात हे. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे भेंडी खाणं हे त्या लोकांसाठी जे कॅलरीला खूप हे करतात, जिम लाईफस्टाईल अँड स्टाफ. मी पण करतो, बट जस्ट टू शेअर, हे लो इन कॅलरीज आहेत. म्हणजे आपण खाऊ शकतो. हे आपल्याला वेट मॅनेजमेंट पण करायला खूप हेल्प करतं. आणि जर अजून आपण विटॅमिन्सच्याबद्दल याच्यामध्ये बोलायला गेलो तर हे विटॅमिन के आणि फोलेट्स आणि मॅग्नेशियममध्ये खूप चांगल्या एका अशा ह्याच्यामध्ये आहे जे आपण नॉट डेली तुम्हाला पॉसिबल असेल तुमच्या लाईफस्टाईलवर तुम्हाला जसं जमतं तसं तुम्ही खावा. खूप डिशेस आहेत जे आपण बनवतो, पण मी आज बनवली. सो मन केलं की तुम्हाला पण मी शेअर करू. आणि सगळ्यात दुसरी गोष्ट, ह्याच्या एवढ्या न्यूट्रिशन कंटेंटमुळे हे बोन हेल्थ आणि नर्व हेल्थसाठी खूप चांगलं असतं. आणि मी असे स्पेसिफिक गोष्टी या भेंडींच्याबद्दल असे नोट डाऊन केले. डायजेशनला इम्प्रूव्ह करतं, ब्लड शुगरला हेल्प करतं, हार्ट हेल्थला हेल्प करतं. का? कारण का ते कोलेस्ट्रॉल लेवल्सला कमी करतं. कुठे इन्फ्लमेशन असेल ते पण कमी करतं. न्यूट्रिशनमध्ये पण रिच आहे, वेट लॉसला मॅनेज होतं. आणि प्रेग्नन्सी सपोर्ट का? कारण का हाय फोलेट कंटेंट आहे जे बेनिफिशियल आहे फिटल डेव्हलपमेंटसाठी. स्किन अँड हेअरसाठी जर बोलायला गेले, विटॅमिन सी आहे त्याच्यामुळे ग्लोईंग स्किन हँड आणि हेअर फॉलिकलला हे असे न्यूट्रिशन्स खूप सपोर्ट करतात. आणि जसं पोटेन्शियल साईड इफेक्ट्स आपण ह्यांच्याबद्दल बोलायला गेलो तर किडनी स्टोन्स ज्याच्यामुळे हाय ऑक्सलेट कंटेंटमुळे जास्त खाल्ल्याने पण याचा इश्यू होऊ शकतो. किडनी स्टोन्स, गॉल ब्लॅडरला. आणि जर तुम्हाला काही ॲलर्जी असतील तर तुम्ही खाऊ नका, भेंडी स्पेसिफिकली. बट इन शॉर्ट हे खूप बरं लागतात. आता न्यूट्रिशन कंटेंट तर झालं आपलं शेअर करून. तर बघा, ही भेंडी कशी मस्त फ्राय झालेली आहे. अँड जरा वेळ होईपर्यंत मी असेच फ्राय करत राहिलेले. जोपर्यंत भेंडी साफ होत होते, मी विचार केला की परत किचन आधी साफ करून घेऊ. म्हणजे नंतर कसं काम जरा इझी पण पडतं आणि किचन आपलं साफ पण राहतं. आणि घरामध्ये असल्यावर हे मध्ये हे असतं, ते असतं, परत खूप गोष्टी अशा असतात ज्याच्यामुळे आपल्याला वेळ नाही भेटत. तर मी त्या ह्याच्यामध्ये ते करून घेतो.
आणि जरा वेळाने मी जरासा गॅस फास्ट करून मी भेंडीला जराशी फडफडली. तुम्ही बघू शकतात की कसं ते वरतून जरासं हलकंसं डार्क ब्राऊन झालं आहे, क्रिस्पी झालं आहे. दॅट्स अ गुड साईन. पण तुम्ही तिथे उभे राहावं ते फ्राय करत. आणि फायरच्या इथे आपण गॅसच्या इथे जेव्हा उभा असतो, इट इज सो इम्पॉर्टंट की आपलं लक्ष तिकडेच असावं. आजकालच्या ह्याच्यामध्ये आपण किती इंस्टाग्राम, यूट्यूबवर ऐकतो की दिस कॅन बी डेंजरस सो लक्ष ठेवा तुम्ही. आणि मी तर तिथेच होता. झालंय पण घालू ते घ्या पप्पा टोप तिकडे. उतर आधी येऊन देत नाही, पाणी गरम करा ठेवायला पप्पा. पाणी गरम होतं ते थोडं कमी आहे पाणी. ते काय करायचं हे बघा, ह्या जरा वेळ तुम्ही ते फ्राय केलं ना फडफडून, तर तुम्ही एका मोमेंटला हे असे झाले ना तुमचे हलकेसे ब्राऊन, क्रिस्पी, डिपेंडिंग ऑन. मला ही पटलं जास्तच लेट झालेलं जेवणाला, तर मी जास्त त्याला क्रिस्पी करत नाही बसलो. आणि मम्मीला पण कामाला जायचं होतं, मम्मी पप्पांना. सो मी जास्त वेळ नाही घालवत बसलो. आय वॉज लाईक लेट्स गेट इट डन राईट नाऊ. सो गॅस फास्ट करून सगळं एकदा मी केलं, सगळं नीट सगळं बघितलं तिथे हाय प्रॉपर क्रिस्पी झालं आहे की नाही. आणि मग परत जरा फडफडून थांबून लास्टला मी त्याच्यामध्ये हळद, मसाला, मीठ आणि हिंग टाकलं. अँड द डिश इज रेडी. तुम्ही हे वरण भातावर खाऊ शकतात, फोडणीच्याबरोबर तुम्हाला जसं आवडेल तसं खाऊ शकतात. डू गिव्ह इट अ ट्राय. लाईक करा, सबस्क्राईब करा. काय सजेशन असेल ते सांगा. आणि जर तुम्हाला मी बनवलेल्या व्हिडिओमध्ये मी जे न्यूट्रिशन कंटेंट शेअर करतो आहे, हे जर तुम्हाला पटलं असेल तर प्लीज डू हिट अ लाईक अँड सबस्क्राईब. इट विल बी रिअली हेल्पफुल.